गेल्या 43 वर्षांपासून ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रथम मानकरी आणि मराठी सारस्वतांचं मानदंड असलेले करवीरचे थोर साहित्यिक कैलासवासी वी.स. तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या स्मृत्यर्थ कैलासवासी वी.स. खांडेकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येते। या व्याख्यानमालेत उत्तमोत्तम साहित्यिकांची व्याख्यानं आयोजित केली जातात। यावर्षीही दिनांक 9 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान कोल्हापुरातील करवीर नगर वाचन मंदिरात या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 9 जानेवारीला मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा या विषयावर तेजाली शाहसने यांचं मराठी भाषा अभिजाततेकडून आधुनिकतेकडे या विषयावर व्याख्यान होणार आहे। 10 जानेवारीला टाइम मॅनेजमेंट अँड लाईफ मॅनेजमेंट या विषयावर अखिल बाहेती हे दुसरं पुष्प गुंफणार आहेत। 11 जानेवारीला धुमस्ते मणिपूर या विषयावर जयवंत कोंडविलकर हे आपले अनुभव मांडणार आहेत। तर 12 जानेवारीला प्रसिद्ध संगीतकार आणि गायक कौशल इनामदार यांचं गाणी आणि गोष्टी या विषयावरील विवेचन सर्वांना ऐकण्यासाठी मिळणार आहे। या व्याख्यानमालेमध्ये मोफत प्रवेश असल्यानं याचा कोल्हापुरातील सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन व्याख्यानमाला समितीचे प्रमुख डॉक्टर आशुतोष देशपांडे आणि कार्यवाह अश्विनी वळिवडेकर यांनी आज पत्रकार बैठकीत केलं। यावेळी उपाध्यक्ष सदानंद मराठे, नंदकुमार मराठे, उदय सांगवळेकर, नंदकुमार दिवठे आणि मनीषा शेणई उपस्थित होते।